नमस्कार, मी प्रियंका शिवाजी सोळंके, स्पीच थेरपिस्ट. 21 प्रकारच्या डिसॅबिलिटीमध्ये ही एक प्रकारची डिसॅबिलिटी आहे, हार्ड ऑफ हिअरिंग, ऐकण्याची कठीणता. ज्या व्यक्तीच्या चांगल्या कानाचा श्रवणरास 60 ते 70 डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्या व्यक्तीस श्रवणबाधित व्यक्ती म्हणतात. श्रवण दोषाची तीव्रता कमी अधिक असणे, कोणत्या वयात श्रवणदोष निर्माण झालेला असून किंवा कोणत्या प्रकारचा श्रवणदोष असणे यानुसार श्रवणदोषाचे वर्गीकरण करता येऊ शकते. श्रवण शक्ती कमी होणे म्हणजे आंशिक किंवा संपूर्ण ऐकू न येणे. श्रवणशक्ती कमी होणे जन्माच्या वेळी उपस्थित असू शकते किंवा नंतर कधीही प्राप्त होऊ शकते. एक किंवा दोन्ही कानाची श्रवणशक्ती कमी होऊ शकते. मुलांमध्ये ऐकण्याच्या समस्यामुळे बोलण्याची समस्याची भाषा आत्मसात करण्याचा क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि प्रौढांमध्ये ते सामाजिक संवाद आणि कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतात. श्रवणशक्ती कमी होणे तात्पुरते किंवा कायमचे असू शकते. कारणे: श्रवणशक्ती कमी होणे अनेक कारणामुळे होऊ शकते. अनुवांशिकता, वृद्धत्व, आवाजांचा संपर्क, काही संक्रमण, जन्मजात गुंतागुंत, कानाला आघात आणि काही औषधं किंवा विषारी पदार्थ. टेलिफोन लक्षणे: टेलिफोन वापरण्यात अडचण, ध्वनीचे स्थानिकीकरण कमी होणे. मला जर ऐकण्याची क्षमता होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा, ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घ्या. डॉक्टर तुमच्या ऐकण्याच्या समस्येचे कारण शोधून त्यावर योग्य ते उपचार करू शकतात. कानात जर इयर वॅक्स असेल, ENT डॉक्टराकडे जावे. ऐकण्याच्या क्षमतेमध्ये प्रॉब्लेम असेल तर ऑडिओलॉजिस्ट त्यावर PTA टेस्ट करून, ऑडिओमेट्री टेस्ट करून त्यावर सोल्युशन देईल. जसे की श्रवण यंत्र वापरणे, किती % लॉस आहे हे सांगितलं जाईल. जन्मजात बाळाची तपासणी करून आपल्याला त्यावर लवकरात लवकर निदान करावे लागेल व त्यावर उपचार करावे लागतील. जसे की ऐकू न येणे, त्यानंतर ऐकू येत नसेल तर त्यावर ऑडिओलॉजिस्ट श्रवण यंत्र रेफर करतो. त्यानंतर त्याला बोलण्यात काही प्रॉब्लेम असेल तर तो स्पीच थेरपीकडे पाठवतो. स्पीच थेरपी दिल्या जाते. तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळल्यास श्रवण यंत्र वापरून त्या व्यक्तीच्या समाजाचा मुख्य प्रवाहात आणता येते. श्रवण यंत्राची काळजी घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन दिले जाते. तसेच त्यांचे मुलाचे पालकांचे समुपदेशन करून स्पीच थेरपी किंवा विशेष शिक्षकांकडे पाठवून त्यांचे योग्य ते उपचार केले जातात. मानस उपचार तज्ञाकडे जाऊन त्यांची काउन्सिलिंग केल्या जाते.